नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे HSK मराठी जी.के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. भारताचे 15वे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत? CP राधाकृष्णन. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण कुमार. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रवीण रंजन. ऑक्टोबर 2025 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शिरीषचंद्र मुर्मू. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमित खरे. ऑक्टोबर 2025 मध्ये गुजरातचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची शपथ घेण्यात आली? हर्ष सांघवी. भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? शांता रंगस्वामी. सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाचा कार्यकाळ 2026 पर्यंत वाढवला आहे? जनरल अनिल चव्हाण. ऑक्टोबर 2025 मध्ये दिल्लीचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? राजीव वर्मा. भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? TCA कल्याणी. रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सोनाली मिश्रा. भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? विवेक जोशी. SBI कार्डचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? सलीला पांडे. फेब्रुवारी 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे द्वितीय प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? शक्तिकांता दास. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आशुतोष अग्निहोत्री. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? देवजीत सैकिया. राष्ट्रीय अनुसूचित जातीचे अध्यक्ष कोण आहेत? किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगचे अध्यक्ष कोण आहेत? अंतर सिंग आर्य.